हा पदार्थ कोणता आहे माहिती आहे का तुम्हाला? तर चला मी तुम्हाला सांगते की याला बोलतात काय. तर आमच्या शिवानी त्यांच्या डोहाळे जेवणाच्या वेळेस त्यांना बुत्त्या द्यायच्या होत्या, तेव्हा आम्ही हा पदार्थ बनवला होता. आणि आमच्या मीना मावशींनी आम्ही दोघी बनवायला बसलो होतो, त्या तळायचं काम करत होत्या आणि माझ्याकडे काम होतं ते साखरेच्या पाकामध्ये डीप करायचं. तर मी ते करत होते आणि आमचं सर्व बनवून झालं आणि शेवटी माझ्या लक्षात आलं की तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करावा, कारण हा पदार्थ मला आवडला होता. दिसायला तर बघा किती छान दिसत होता आणि माझ्यासोबत असंच होतं. आत्तापर्यंत सगळं चांगलं होत होतं आणि बघा तुम्हाला दाखवायला गेले आणि ते थोडंसं तुटलं. पण असो, आत्तापर्यंत सगळं व्यवस्थित झालं होतं आणि नंतरही बघा मी तुम्हाला दाखवताना व्यवस्थित झालं. ते जास्त भिजल्यामुळे तुटलं. तर याला आमच्या इकडे गोड चंपाकळी बोलतात. गोड चंपाकळी, तिखट चंपाकळी आणि गोड चंपाकळी 2 प्रकार आहेत. तर तिखट पण बनवली होती आणि ही गोड चंपाकळी आहे. येलो फूड कलर वापरल्यामुळे दिसायला खूपच छान दिसत होता, अट्रॅक्टिव्ह दिसत होता. आणि याला म्हणजे सजवण्यासाठी किंवा चवीसाठी दोन्हीसाठी खोबऱ्याचं खीस वरून घातलं जातं, त्यामुळे खायला पण कुरकुरीत, गोड आणि चविष्ट मस्तच लागतं. मला तर फार आवडलं.